विद्यार्थी मित्रमैत्रिणींनो, इयत्ता 12वी विषय इतिहास यामध्ये आपण मागील व्हिडिओच्या द्वारे प्रकरण क्रमांक 1 युरोपातील प्रबोधन आणि विज्ञानाचा विकास याचा अभ्यास केलेला आहे. आपण पाहिलं की युरोपामध्ये झालेलं प्रबोधन, वैज्ञानिक शोध, वस्त्र उद्योगामध्ये झालेली प्रगती आणि धाडसी दर्यावर्दींनी लावलेले विविध भौगोलिक शोध यामुळे युरोपामध्ये परिवर्तन झाले. आधुनिक युगाचा पाया युरोपात घातला गेला आणि त्यातूनच पुढे युरोपामध्ये आर्थिक राष्ट्रवाद उदयाला आला. त्यातून साम्राज्य विस्ताराची बीज पेरली गेली आणि साम्राज्यवाद, आर्थिक राष्ट्रवाद, युरोपीय राष्ट्रांमध्ये निर्माण झालेली स्पर्धा यातून पुढील काळामध्ये वसाहतवादाचा जन्म झाला. आणि म्हणून या प्रकरणामध्ये आपल्याला आज प्रकरण क्रमांक 2 युरोपीय वसाहतवाद या प्रकरणामध्ये आपल्याला उपघटक अभ्यासायचे आहेत. वसाहतवादाचा अर्थ आणि स्वरूप, वसाहतवादाच्या उदयाची कारणे आणि वसाहतवादाचे झालेले परिणाम हे उपघटक आपण या प्रकरणामध्ये आजच्या व्हिडिओमध्ये अभ्यासणार आहोत. सर्वप्रथम विद्यार्थ्यांनो, वसाहतवाद याचा अर्थ आपल्याला समजावून घ्यायचा आहे. एखाद्या प्रगत देशाने आपल्या स्वसामर्थ्याच्या बळावर एखादा भूप्रदेश ताब्यात घेऊन त्यावर आपले राज्य स्थापन करणे या प्रक्रियेला वसाहतवाद म्हणतात. आता पहा, प्रगत देशानं स्वसामर्थ्याच्या बळावर एखादा भूप्रदेश ताब्यात घेणं. युरोपीय राष्ट्रांचा विचार जर आपण केला तर आपल्याला माहिती आहे की युरोपामध्ये लागलेल्या विविध शोधांमुळे आणि झालेल्या वैज्ञानिक प्रगतीमुळे युरोपीय लोकांमध्ये स्पर्धा निर्माण झालेली होती. त्यातच युरोपात झालेल्या औद्योगिक क्रांतीनं खूप मोठं परिवर्तन झालं आणि व्यापाराच्या वृद्धीसाठी युरोपीय देश नवनवीन भूप्रदेशाकडे आकर्षित होऊ लागले आणि आपल्या स्वसामर्थ्याच्या बळावर त्यांनी हे भूप्रदेश ताब्यात घेऊन त्यावर आपलं वर्चस्व निर्माण केलं. यालाच आपण वसाहतवाद असे म्हणतो. आता युरोपीय राष्ट्रांनी निर्माण केलेल्या या वसाहतवादाचं स्वरूप नेमकं काय होतं? तर पहा, वसाहतवाद हा एक साम्राज्यवादाचाच प्रकार होता. साम्राज्यवाद म्हणजे तरी काय? तर आपल्या साम्राज्याचा विस्तार करणे, जास्तीत जास्त भूप्रदेश आपल्या साम्राज्याला जोडणे, आपल्या राज्याला जोडणे आणि त्या प्रदेशावर आपलं वर्चस्व स्थापन करणे. युरोपीय राष्ट्रांमध्ये जणू काही ही स्पर्धाच निर्माण झालेली होती आणि म्हणून या साम्राज्यवादी स्पर्धेचाच एक प्रकार म्हणजे वसाहतवाद होता. वसाहतवाद म्हणजे नवीन नवीन प्रदेश त्याला आपल्या ताब्यामध्ये घेणं आणि त्या प्रदेशावर वर्चस्व प्रस्थापित करून तो प्रदेश आपल्या वर्चस्वाखाली आणणे. आता हा जो वसाहतवाद आहे, या वसाहतवादाने राजकीय, आर्थिक आणि मानसिक स्वरूपाची गुलामगिरी निर्माण होऊ लागलेली होती. कारण पहा की युरोपातील एखाद्या राष्ट्रानं आपली वसाहत स्थापन केली म्हणजे काय? तर एखाद्या प्रदेशावर त्यांनी आपलं वर्चस्व स्थापन केल्यानंतर तेथील लोकांचं जे काही राजकीय स्वातंत्र्य आहे ते नष्ट होतं. त्याचप्रमाणे आर्थिक दृष्ट्या ते परावलंबी होतात आणि मानसिक स्वरूपाची सुद्धा एक प्रकारची गुलामगिरी त्यांच्यामध्ये निर्माण होत असते. वसाहतवादी राष्ट्रांची वंशश्रेष्ठत्वाची विचारसरणी आणि वागणूक यामुळे वसाहतीतील लोकांच्या मनामध्ये न्यूनगंड निर्माण झाला. पहा, आता ही वसाहतवादी राष्ट्र कोण होती? तर युरोपीय राष्ट्र होती. त्यामध्ये इंग्लंड, फ्रान्स, जर्मनी असेल, बेल्जियम असेल, इटली असेल, या पोर्तुगाल असेल, या वसाहतवादी युरोपीय राष्ट्रांनी आपला वर्ण, आपला वंश श्रेष्ठ आहे अशा स्वरूपाची एक विचारसरणीचा प्रसार त्यांनी वसाहतीमध्ये केला आणि त्यामुळं वसाहतीतील लोकांना आपण कुणीतरी कमी आहोत, आपली संस्कृती कुठेतरी मागास आहे अशा प्रकारचा न्यूनगंड त्यांच्यामध्ये निर्माण झाला.
आणि मग असा न्यूनगंड निर्माण झाल्यानंतर वसाहतीतील लोकांचा जो आत्मविश्वास होता तो आत्मविश्वास देखील नष्ट झाला. मग अशा वसाहतवादाच्या स्पर्धेमध्ये कोणकोणती राष्ट्र होती तर पहा, युरोपीय राष्ट्रांमध्ये नव्या स्पर्धेचा जो उदय झाला होता त्यामध्ये इंग्लंड, फ्रान्स, पोर्तुगाल, स्पेन, जर्मनी, इटली, बेल्जियम या सर्व देशांनी या स्पर्धेमध्ये हे देश सहभागी होते आणि त्यांनी अमेरिका, आशिया, आफ्रिका, ऑस्ट्रेलिया या खंडातील विविध देशांमध्ये आपल्या वसाहती स्थापन केलेल्या होत्या. आता या वसाहतवादाच्या स्पर्धेमध्ये पहा की या देशांनी युरोपीय व्यापारी या वसाहत स्थापन करण्याच्या दृष्टीनं जिथे जिथे गेले त्या त्या ठिकाणी त्यांनी आपले वर्चस्व निर्माण केले. पहा, आता त्यांना ऑस्ट्रेलिया, अमेरिका खंडामध्ये हवामानाची अनुकूलता होती, परंतु आफ्रिका आणि आशिया खंडामध्ये त्यांना हवामानाशी जुळवून घ्यावं लागलं. परंतु तरी देखील त्यांनी त्या ठिकाणी स्थानिक लोकांचं मानसिक खच्चीकरण करून त्यांना हुसकावून लावून आपलं वर्चस्व त्या ठिकाणी प्रस्थापित केलेलं आहे. आता फक्त इंग्रजांचा विचार जर आपण केला तर पहा की इंग्रजांच्या वसाहतवादाविषयी असं बोललं जातं की त्यांच्या साम्राज्यावरील सूर्य मावळत नव्हता. म्हणजे पहा की आपल्या बाजूने आपण जर विचार करायचा म्हटलं तर भारत ही एक इंग्लंडची मोठी वसाहत होती. बघा, ब्रिटिशांचा भारताशी होणारा व्यापार हा सन इसवी सन 1600 पासून सुरू होता. लंडन या ठिकाणी झालेली ईस्ट इंडिया कंपनीची स्थापना ही इसवी सन 1600 मध्ये झालेली होती आणि तेव्हापासून ब्रिटिश व्यापारी भारतामध्ये समुद्रमार्गे येऊन विविध प्रकारचा व्यापार करीत होते आणि मग हळूहळू व्यापाराच्या निमित्तानं येऊन त्यांनी भारतीय भूप्रदेशावर आपलं वर्चस्व स्थापन केलं. म्हणजे व्यापाराच्या निमित्तानं आले आणि राज्यकर्ते झाले, अशीच भूमिका ब्रिटिशांची भारताच्या संदर्भात होती. एक उदाहरण म्हणून आपण उदाहरण घेतलं ब्रिटिशांचं. त्याचप्रमाणे युरोपीय राष्ट्रांमध्ये अशा आशिया खंड असेल, आफ्रिका असेल, ऑस्ट्रेलिया असेल, अमेरिका असेल, अशा विविध खंडामध्ये वसाहती स्थापन करत असताना त्यांनी अशाच प्रकारची भूमिका घेतलेली आपल्याला दिसते. या वसाहतवादाच्या स्पर्धेला सगळ्यात महत्वाचं प्रोत्साहन मिळालं असेल तर ते युरोपामध्ये झालेल्या औद्योगिक क्रांतीमुळे. खऱ्या अर्थानं औद्योगिक क्रांतीमुळे युरोपीय राष्ट्रांची भरभराट झाली आणि त्यामुळे नवनवीन प्रदेशावर वर्चस्व प्रस्थापित करण्याच्या निमित्तानं ही वसाहतवादाची स्पर्धाच जणू काही युरोपीय राष्ट्रांमध्ये सुरू झालेली होती. आता युरोपीय वसाहतवादाची साखळीच होती. पहा, आपण पाहिलं की युरोपीय व्यापारी किंवा युरोपातील विविध देशांमधील व्यापारी आशिया, आफ्रिका, अमेरिका, ऑस्ट्रेलिया खंडामध्ये व्यापाराच्या निमित्ताने ये जा करत होते. म्हणजे व्यापारातून या युरोपीय लोकांना अतिरिक्त नफ्याची प्राप्ती झाली. पहा, आता हा जो नफा मिळाला म्हणजे त्यांच्याकडे भांडवल निर्माण झालं मोठ्या प्रमाणावर. मग आता मिळालेल्या या भांडवलाची म्हणजे अतिरिक्त नफ्याची गुंतवणूक करण्याची गरज त्यांना निर्माण झाली. आता गुंतवणूक करायची तर नवीन भूप्रदेश ताब्यामध्ये हवा. म्हणजे गुंतवणुकीसाठी आपल्याला वसाहत ताब्यामध्ये मिळवणं गरजेचं आहे. मग त्यातून वसाहत मिळवण्याची स्पर्धा आणि मग मिळवलेल्या वसाहतीमध्ये पुन्हा वसाहतीशी व्यापार करायचा. व्यापारामध्ये आपला पक्का माल या वसाहतीत चांगल्या भावाने विकायचा. वसाहतीतील कच्चा माल कमी दराने खरेदी करायचा. म्हणजे अशा या व्यापारातून पुन्हा नफा मिळवायचा आणि मिळवलेल्या नफ्याची पुन्हा गुंतवणूक करायची. अशा प्रकारची एक वसाहतवादाची ही साखळीच युरोपीय देशांमध्ये निर्माण झाली आणि मग या साखळीमधून नवनवीन प्रदेश प्रस्थापित करण्याची चढाओढ युरोपीय राष्ट्रांमध्ये निर्माण झाली. आता ह्या वसाहतवादाच्या स्पर्धेमध्ये असणाऱ्या विविध राष्ट्रांपैकीच
आपण पाहिलं की इंग्लंड, फ्रान्स, जर्मनी, बेल्जियम, इटली अशी विविध युरोपीय देश या स्पर्धेमध्ये होते. मग या वसाहतवादाच्या उदयासाठी कोणती परिस्थिती कारणीभूत ठरली किंवा कोणती कारणं जबाबदार होती याचा आपल्याला विचार करायचा आहे. तर सगळ्यात पहिल्यांदा पहा, औद्योगिक क्रांती हे खूप महत्वाचं कारण आहे वसाहतवादाच्या उदयासाठी. आता औद्योगिक क्रांती म्हणजे आपण पाहिलेलं आहे यापूर्वी की उत्पादन क्षेत्रामध्ये झालेलं परिवर्तन, झालेला बदल, हस्तउद्योगाच्या जागी यांत्रिक स्वरूपाचं उत्पादन विविध व्यवसायांमध्ये सुरू झालं आणि त्यामुळं उत्पादन मोठ्या प्रमाणावर वाढल्यानंतर उपलब्ध असणाऱ्या वस्तू आपल्याच प्रदेशामध्ये खपणं हे शक्य नव्हतं आणि त्यामुळं नवीन प्रदेशामध्ये आपल्याला हे अतिरिक्त उत्पादन विकण्यासाठी नवीन प्रदेशाची गरज होती आणि त्यातून नवनवीन प्रदेशावर वर्चस्व निर्माण करण्याची गरज निर्माण झाली आणि त्यातून वसाहतवादाला चालना मिळाली. कारण औद्योगिक क्रांतीच्या मुळे, आधुनिक यंत्रामुळे उत्पादन हे प्रचंड प्रमाणात वाढलं आणि मग तयार झालेला माल जो होता तो माल नव्या बाजारपेठांमध्ये विकण्यासाठी नवनवीन भूप्रदेशांची गरज युरोपीय देशांना भासली आणि मग त्यातूनच वसाहतवाद हा उदयास आला. दुसरं कारण आहे पहा, कच्च्या मालाची गरज. आता पहा, औद्योगिक क्रांतीनं यंत्राच्या साह्यानं उत्पादनात वाढ होऊ लागली, पण कारखान्यामध्ये कोणत्याही मालाचं उत्पादन करण्यासाठी आपल्याला कच्च्या मालाची आवश्यकता असते पहा. आणि मग युरोपीय राष्ट्रांमध्ये तर चढाओढ होती. ही राष्ट्र एकमेकांची स्पर्धक होती आणि मग व्यापाराच्या स्पर्धेमध्ये काय होत होतं पहा, तर आपल्या स्पर्धक राष्ट्रापेक्षा स्वतःच्या मालाचा उत्पादन खर्च कमी असणं गरजेचं होतं आणि मग एखाद्या वस्तूच्या उत्पादनाचा खर्च कमी ठेवणं कधी शक्य होतं, जेव्हा ती वस्तू तयार करण्यासाठी लागणारा कच्चा माल जर आपल्याला कमी खर्चामध्ये मिळाला, कमी भावानं तो कच्चा माल उपलब्ध झाला, तर त्यापासून तयार केलेल्या उत्पादनाचा खर्च सुद्धा आपल्याला कमी ठेवणं शक्य होतं. आणि म्हणून मग कच्च्या मालाची गरज या स्पर्धक राष्ट्रांना निर्माण झाली. मग आता कच्चा माल मिळवण्यासाठी जर हक्काचा प्रदेश आपल्या ताब्यामध्ये असेल, तर या प्रदेशावर स्वतःची मक्तेदारी, स्वतःचं वर्चस्व जर आपण प्रस्थापित केलं, तर आपल्याला हवा तो कच्चा माल हव्या त्या दरानं उपलब्ध होऊ शकेल आणि त्यामुळं व्यापारी स्पर्धेमध्ये आपल्याला कमी दरानं आपल्याला पक्का माल सुद्धा विकणं शक्य होईल आणि कच्चा माल सुद्धा कमी दरानं खरेदी करणे शक्य होईल. या दृष्टीनं कच्च्या मालाची गरज पूर्ण करण्याच्या हेतूनं वसाहतवादाचा उदय झालेला आपल्याला दिसतो. पुढचं कारण आहे बघा वसाहतवादाच्या उदयाचं, अतिरिक्त भांडवलाची गुंतवणूक. आता पहा, युरोपीय व्यापाऱ्यांना व्यापारातून मोठ्या प्रमाणावर भांडवल उपलब्ध झालेलं होतं. म्हणजे आपला पक्का माल वसाहतींमध्ये विकणं, नवनवीन बाजारपेठांमध्ये विकणं आणि तेथून कच्चा माल कमी दरानं खरेदी करणं, ह्या व्यापारातून अतिरिक्त भांडवलाची निर्मिती ह्या लोकांकडे झालेली होती. आणि मग औद्योगिक क्रांतीनंतर युरोपातील भांडवलदार वर्ग हा अधिकाधिक श्रीमंत होऊ लागला आणि मग या श्रीमंत भांडवलदार वर्गाकडे असलेलं अतिरिक्त भांडवल गुंतवण्यासाठी त्यांना सुरक्षित बाजारपेठांचा शोध घेणं गरजेचं वाटू लागलं. आणि मग अशा बाजारपेठा कुठे उपलब्ध होतील, तर पहा, आर्थिक दृष्ट्या अप्रगत वसाहतीतील बाजारपेठ अधिक सुरक्षित होती, कारण आर्थिकदृष्ट्या अप्रगत असलेल्या या प्रदेशामध्ये त्यांच्याशी व्यापारी स्पर्धा कोणी करणार नाही आणि त्यामुळं आपल्या मालाची विक्री त्या ठिकाणी चांगली होईल आणि तिथून आपला व्यापार सुद्धा सुरक्षित होईल. या दृष्टीनं नवनवीन आर्थिकदृष्ट्या अप्रगत असलेल्या भूमीवर आपलं वर्चस्व प्रस्थापित करण्याची जी स्पर्धा निर्माण झाली, त्यातून वसाहतवाद उदयाला आला. चौथं कारण आहे पहा, खनिज साठे. आपण पाहिलं की युरोपीय देशांनी आशिया, आफ्रिका, अमेरिका, ऑस्ट्रेलिया अशा
विविध खंडातील अनेक देशांमध्ये आपलं वर्चस्व निर्माण केलेलं होतं. त्यापैकी आशिया आणि आफ्रिका खंडामध्ये विविध प्रकारच्या खाणी होत्या पहा. त्यामध्ये सोने, हिरे, चांदी, कोळसा म्हणजे या ठिकाणची जी खनिजे आहेत, मौल्यवान धातू आहेत, ते मोठ्या प्रमाणावर नैसर्गिक दृष्ट्या या गोष्टींचे साठे या खंडांमध्ये उपलब्ध होते. आणि मग आशिया आणि आफ्रिका खंडातील जर भूप्रदेश आपण जास्तीत जास्त आपल्या ताब्यामध्ये आणला, तर या प्रदेशामध्ये असलेल्या या नैसर्गिक गोष्टींचा फायदा आपल्याला निश्चितपणे होईल. आपल्याला व्यापाराच्या दृष्टीनं फायदा होईल आणि म्हणून युरोपातील व्यापाऱ्यांना या प्रदेशाचं आकर्षण निर्माण झालं. पाचवा घटक आहे पहा, पाचवं कारण आहे युरोपीय वसाहतवादाच्या उदयाचं भौगोलिक महत्व. ज्याप्रमाणे खाणीतून मिळणार जे काही धातू होते, जे खनिज होतं, याच्या प्राप्तीसाठी युरोपीय देशांमध्ये वसाहतवादाची स्पर्धा निर्माण झाली. तसेच आशिया व आफ्रिका खंडातील काही प्रदेश जे होते ते भौगोलिक दृष्ट्या अत्यंत मोक्याच्या ठिकाणी होते पहा. आणि मग अशा काही भौगोलिक दृष्ट्या महत्वाच्या ठिकाणांचा जे काही ताबा आहे तो आपल्याकडे असावा असं युरोपियनांना वाटू लागलं. मग त्यामध्ये कोणते असे भौगोलिक प्रदेश होते, तर त्यामध्ये माल्टा, जिब्राल्टर, एडन, सिंगापूर, अंदमान निकोबार हे प्रदेश इंग्लंडने स्वतःच्या वर्चस्वाखाली आणले, कारण या प्रदेशाचं भौगोलिक महत्व युरोपियन राष्ट्रांना पटलेलं होतं आणि त्यापैकी इंग्लंड हा वसाहतवादाच्या स्पर्धेत सर्वात आघाडीवर असल्यानं इंग्लंडने हा प्रदेश आपल्या वर्चस्वाखाली आणला. सहावं कारण आहे मजुरांची उपलब्धता. पहा आता, औद्योगिक क्रांतीनं उत्पादन क्षेत्रामध्ये परिवर्तन झालं. हस्तउद्योगामधून जे उत्पादन होत होतं ते यंत्रावर मोठ्या प्रमाणावर होऊ लागलं. मग आता यंत्रावर उत्पादन करण्यासाठी आपल्याला कारखान्यांमध्ये मजुरांची उपलब्धता आवश्यक असते. आणि मग युरोपीय व्यापाऱ्यांना आपल्या उत्पादनासाठी मोठ्या प्रमाणावर आणि स्वस्तात मजूर पुरवठा हा आवश्यक होता. या मजूर पुरवठ्याची जी गरज आहे ती त्यांच्या पुढे निर्माण झाली आणि मग नवनवीन प्रदेशावर जर आपण वर्चस्व प्रस्थापित केलं, ह्या नवीन वसाहतींमधून जर आपण ही गरज आपली पूर्ण करून घेऊ शकतो हे त्यांच्या लक्षात आलं आणि त्यातून त्यांनी नवनवीन वसाहतींवर ताबा मिळवला. आणि त्यामध्ये आपल्याला माहिती पहा की आपली भारत ही देखील इंग्रजांची खूप मोठी वसाहत होती. त्याचप्रमाणे आफ्रिकेतील गुलाम हे मोठ्या प्रमाणावर मजूर म्हणून उपलब्ध झालेले होते. एखाद्या वस्तूसारखी गुलामांची खरेदी विक्री केली जायची आणि त्यांना अत्यंत कमी मोबदल्यामध्ये कंपन्यांमध्ये, कारखान्यांमध्ये राबवलं गेलं. हक्काचा मजूर पुरवठा या वसाहतीतून होऊ लागला. त्याचप्रमाणे भारतीयांच्या बाबतीमध्ये सुद्धा हीच परिस्थिती झाली की हस्तउद्योगांचा ऱ्हास झाल्यामुळे हाताला काम राहिलं नाही आणि अशा मजुरांना मिळेल त्या मोबदल्यामध्ये काम करण्याशिवाय दुसरा पर्याय उरला नाही आणि अशा प्रकारे मजुरांची गरज पूर्ण करण्याच्या हेतूनं युरोपीय वसाहतवादाला चालना मिळाली. म्हणजे युरोपीय वसाहतवाद या कारणामुळे देखील निर्माण झाला. शेवटचं कारण आहे वंश श्रेष्ठत्वाची कल्पना. आता युरोपीय लोकांनी ज्या ज्या खंडांमध्ये आपल्या वसाहती निर्माण केल्या त्या ठिकाणी असलेल्या लोकांच्या समोर त्यांनी आपला वंश, आपली संस्कृती याचं श्रेष्ठत्व कळत नकळतपणे त्यांच्या वसाहतीतील लोकांच्या मनावर बिंबवण्याचा प्रयत्न केला आणि मग त्यातील आशिया व आफ्रिका खंडातील जनतेला सुसंस्कृत करण्याची जबाबदारी जणू काही आपल्यावरच आहे, अशा प्रकारची भूमिका वसाहतवाद्यांनी या वसाहतींमध्ये घेतली. त्या ठिकाणी त्यांनी आपला धर्म श्रेष्ठ, आपला वंश श्रेष्ठ, आपलं तत्वज्ञान श्रेष्ठ, आपली संस्कृती उच्च अशा प्रकारचा प्रसार त्या ठिकाणी केला.
ख्रिश्चन धर्माच्या प्रसाराला चालना दिली आणि त्यामुळे नकळतपणे वसाहतवादाच्या प्रसारासाठी, वसाहतवाद निर्माण होण्यासाठी ही भूमिका देखील कारणीभूत ठरलेली आहे. तर थोडक्यात काय, तर अशा विविध कारणांमुळे युरोपीय देशांनी आशिया, आफ्रिका, ऑस्ट्रेलिया आणि अमेरिका खंडात आपल्या वसाहती स्थापन केल्या आणि पुढील काळामध्ये कशा प्रकारे आपल्या वर्चस्वाचा त्यांनी विस्तार केलेला आहे हे आपण पुढे सविस्तरपणे पाहणार आहोतच. आता पहा, या वसाहतवादाच्या स्पर्धेमधून वसाहतवाद उदयाला आला, त्याला विशिष्ट कारण जबाबदार ठरली. आता वसाहती प्रस्थापित झाल्या, परंतु ह्या वसाहती प्रस्थापित झाल्यानंतर ज्या ज्या खंडामध्ये, ज्या ज्या देशांमध्ये अशा वसाहती होत्या, ह्या वसाहतीतील प्रदेशावर ह्या वसाहतवादाचा नेमका काय परिणाम झाला पहा. तर या वसाहतवादाने काही चांगले परिणाम दिले आणि काही वाईट परिणाम सुद्धा दिले. त्यामध्ये पहिलं आता पाहणार आहोत आपण विघातक परिणाम. विघातक म्हणजे वाईट परिणाम, देशाच्या दृष्टीनं वाईट असणारे असे परिणाम काही या वसाहतवादाचे झाले. युरोपीय देशांची जी वसाहतवादाची स्पर्धा होती त्यातून त्यांची भरभराट झाली, परंतु ज्या प्रदेशावर त्यांनी आपलं वर्चस्व प्रस्थापित केलं त्या प्रदेशावर मात्र त्या वसाहतवादाचे विघातक परिणाम झाले. त्यातला पहिला परिणाम आहे आशिया व आफ्रिका खंडातील लोकांचं मोठ्या प्रमाणावर आर्थिक शोषण झालं. पहा, आपण पाहिलेलं आहे मागे की स्वस्तामध्ये होणारा मजूर पुरवठा असेल किंवा वसाहतीतील लोकांकडून कच्च्या मालाची खरेदी असेल किंवा वसाहतीमध्ये केली जाणारी पक्क्या मालाची विक्री असेल, या सर्वच बाबतीमध्ये युरोपीय देशांनी आपली मनमानी केल्यानं या आशिया व आफ्रिका खंडातील लोकांचं आर्थिक शोषण झालं. म्हणजे त्यांना आपल्या श्रमाचा मोबदलाही कमी मिळाला, त्यांनी उत्पादित केलेल्या कच्च्या मालाचा मोबदला कमी मिळाला आणि त्यांना पक्का माल जो खरेदी करायचा होता तो देखील अधिक दरानं मिळाल्यामुळं सर्वच बाजूनं या वसाहतीतील लोकांचं आर्थिक शोषण, आर्थिक नुकसान या ठिकाणी झालेलं आपल्याला दिसतं. दुसरा परिणाम होता वसाहतीतील लोकांनी आपले स्वातंत्र्य गमावले. आता संपूर्णपणे युरोपियनांनी एखादी वसाहत ताब्यात घेतल्यानंतर त्या ठिकाणी त्यांनी आपली विचारसरणी, आपलं प्रशासन या वसाहतीत राबवल्यामुळं या वसाहतीतील लोकांना कोणत्याही प्रकारचं स्वातंत्र्य राहिलं नाही. म्हणजे त्यांनी कोणतं काम करायचं, आपल्या शेतामध्ये त्यांनी कोणत्या पिकाचं उत्पादन घ्यायचं हे देखील अधिकार युरोपियन राष्ट्रांकडेच होते की ज्यांचा ताबा या वसाहतीवर होता. म्हणजे वसाहतीतील लोकांना कोणत्याही प्रकारचं स्वातंत्र्य राहिलं नाही, त्यांनी आपलं स्वातंत्र्य गमावलं. हा एक विघातक परिणाम झालेला दिसतो आपल्याला. तिसरा परिणाम आहे लोकांचे दारिद्र्य वाढले. लोकांमध्ये दारिद्र्य वाढलं कारण लोकांना जे काही ब्रिटिशांची धोरणं असतील किंवा इतर युरोपीय राष्ट्रांची धोरणं असतील त्यामुळं आर्थिकदृष्ट्या वसाहतीतील लोक दुर्बल झाले आणि त्यांचं दारिद्र्य मोठ्या प्रमाणावर वाढलं. आता ज्याप्रमाणे वसाहतीमध्ये वसाहतवादाचे वाईट परिणाम आपल्याला दिसून आले, त्याचप्रमाणे काही विधायक म्हणजे हिताचे, काही चांगल्या प्रकारचे परिणाम सुद्धा वसाहतींमध्ये दिसून आलेले आहेत. पहा, अनेक वर्ष युरोपियन लोकांनी ह्या वसाहतींवर आपलं वर्चस्व, आपलं अधिराज्य गाजवल्यानंतर वसाहतीमध्ये सुद्धा हळूहळू परिवर्तन होऊ लागली. म्हणजे ज्याप्रमाणे सुरुवातीच्या काळात ब्रिटिशांनी आणि इतर युरोपीय देशांनी वंशश्रेष्ठत्वाच्या भावनेतून या लोकांना आत्मविश्वास गमवायला लावला, त्यांच्यामध्ये न्यूनगंडाची भावना निर्माण केली, त्याच लोकांमध्ये चांगल्या प्रकारचं परिवर्तन होण्यासाठी सुद्धा या युरोपीय लोकांच्या धोरणांचा सुद्धा परिणाम झालेला दिसतो. पहा, वसाहतीत राजकीय, सामाजिक, आर्थिक आणि शैक्षणिक जागृती झाली. पहा, म्हणजे वसाहतीतील लोकांना ब्रिटिशांच्या किंवा अन्य युरोपियनांच्या सहवासातून आपल्याला राजकीय दृष्ट्या
काही अधिकार असायला हवेत याची जागृती झाली पहा. सामाजिक स्वरूपाचं जागरण झालं. ज्या लोकांनी शिक्षणामध्ये बदल झालेला होता बघा युरोपियनांच्या सहवासामुळे. त्यांनी त्यांच्या हक्काचा कारकून वर्ग त्यांना हवा होता म्हणून वसाहतींमध्ये शिक्षणाच्या सुविधा दिल्या. शिक्षण घेतल्यानंतर शिक्षणाने जागृत झालेला जो तरुण वर्ग होता त्यानं इतरांना हा विचारसरणी किंवा पाश्चिमात्यांची विचारसरणी पटवून देण्याचा प्रयत्न केला. तुलना करू लागले हे वसाहतीतील लोक आणि त्यातून त्यांचा सामाजिक विकास झाला. शैक्षणिक जागृती त्यांच्यामध्ये होऊ लागली आणि एकूणच वसाहतीतील लोकांमध्ये प्रबोधनाचं जे काही वारं आहे ते वाहू लागलं. दुसरा परिणाम असा झाला पहा, लोकशाही पद्धत व स्वातंत्र्य, समता, बंधुता या जीवनमूल्यांचा परिचय सुद्धा वसाहतीतील लोकांना झाला. म्हणजे पहा की युरोपियन लोकांच्या सहवासातून किंवा युरोपियन लोकांच्या जीवनमूल्यांचा जो काही परिचय आहे तो वसाहतीतील लोकांना सुद्धा झाला. त्यांना देखील स्वातंत्र्य, समता, बंधुता हे काय आहे किंवा ह्या जीवनमूल्यांची काय आपल्याला गरज आहे याची जाणीव झाली. लोकशाही विचारसरणी काय आहे याची जाणीव झाली. कारण या तत्वांच्या आधारेच काही वसाहतींमध्ये जागरण झालं आणि त्यांनी आपलं स्वातंत्र्य देखील त्यातून मिळवलेलं आहे. पुढचा परिणाम आहे कायद्याचं राज्य, न्याय व्यवस्था, सर्वांसाठी शिक्षण या विचारांची जाणीव वसाहतीतील लोकांना झाली. आता पहा की लोकांवर ज्याप्रमाणे वसाहतीमध्ये अन्याय होत होता त्या अन्यायाची जाणीव सुद्धा लोकांना होऊ लागलेली होती. आणि मग हा अन्याय जर आपल्याला कुठे मांडायचा असेल तर ह्या अन्यायाला वाचा फोडण्यासाठी कायद्याची चौकट असणं गरजेचं आहे. कायद्यानुसार आपल्याला न्याय मागता आला पाहिजे. त्यासाठी न्याय व्यवस्था असावी. सर्वांना शिक्षण असलं पाहिजे. शिक्षणाने विचारांची प्रगती होते याची जाणीव वसाहतीतील लोकांना होऊ लागली आणि हळूहळू वसाहतीमध्ये सुद्धा प्रबोधन, बदल हा होऊ लागलेला होता. चौथा विधायक किंवा चांगला परिणाम आहे की स्वातंत्र्य चळवळींचा उदय. म्हणजे ब्रिटिशांच्या सहवासातून नेहमीच आपण युरोपियनांचा अन्याय कसा झाला हे आपण एका बाजूने जाणून घेत असतो. परंतु दुसऱ्या बाजूने जर विचार केला तर युरोपियन लोकांनी आणि भारताच्या संदर्भात विचार केला तर ब्रिटिशांनी भारतामध्ये जे प्रशासन राबवलं, जी व्यवस्था राबवली त्यातून आपल्याला अनेक गोष्टी शिकायला मिळाल्या आणि स्वातंत्र्य चळवळीचा उदय होण्यास सुद्धा आपल्याला ब्रिटिशांची ही जी काही नीती होती तीच त्याला कारणीभूत ठरलेली दिसते. आणि म्हणून वसाहतवादाचा हा चांगला परिणाम आपल्यावर झालेला आहे आणि यातून अमेरिकेतील काही वसाहतींनी पुढे स्वातंत्र्य मिळवलेलं आहे. फ्रेंच क्रांती झालेली आहे आणि भारतानं देखील अशाच प्रकारच्या जनजागरणातून 15 ऑगस्ट 1947 रोजी ब्रिटिशांच्या जोखडातून स्वातंत्र्य मिळवलेलं आहे. म्हणजे अशा प्रकारचा चांगला परिणाम देखील या वसाहतवादाचा झालेला आपल्याला दिसतो. तर अशा प्रकारे आपण या व्हिडिओद्वारे युरोपियन वसाहतवाद निर्माण होण्यासाठी कोणती परिस्थिती कारणीभूत ठरली, या वसाहतवादाचे नेमके काय परिणाम झाले, त्याचप्रमाणे वसाहतवाद कशाला म्हटलेला आहे, या वसाहतवादाचं स्वरूप काय होतं हे घटक आपण जाणून घेतलेले आहेत. या पुढील व्हिडिओमध्ये आपण प्रत्यक्षपणे युरोपीय वसाहतवाद हा अमेरिका, आशिया, आफ्रिका आणि ऑस्ट्रेलिया खंडामध्ये कशा प्रकारे विकसित होत गेला हे जाणून घेणार आहोत. धन्यवाद.